तुमच्यासोबत असं घडतंय का? समोरचा वारंवार मर्यादा ओलांडत असतो आणि तुम्ही शांत असता, किंवा काही जण सभ्यतेच्या नावाखाली गांधीगिरी शिकवत गप्प बसायला सांगतात, कुठलीही कृती न करता. जर असं असेल तर तुम्हाला माहीत असायला हवं की श्रीकृष्णाने शिशुपालाला का मारलं ते. क्षमाशीलता हे दुर्बलांचं लक्षण नाही, ती ताकदवानांची सजग निवड असते, असं महात्मा गांधीजी म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला गांधीजी असंही म्हणतात, क्षमा हा आत्मबलाचा मार्ग आहे, पण जर ती फक्त भीतीपोटी असेल तर ती क्षमा नाही, ते पलायन आहे. तसंच गांधीजी हेही म्हणतात, चांगल्या गोष्टींना सहकार्य करण्या इतकंच वाईटाला विरोध करणंही कर्तव्य आहे. म्हणजे सारासार विचार जर पाहिला तर गांधीजींनी फक्त माफ करत बसण्याचा संदेश दिला नव्हता, तर अन्यायाविरोधात अहिंसक का होईना पण कृतीही असलीच पाहिजे अशी जोडही दिली होती. हीच नीती आपल्याला महाभारतही शिकवते. पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या वेळेला अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला द्यायचं ठरतं. त्यावर शिशुपाल हा मान श्रीकृष्णालाच का? या सभेत आणखीही राजे आहेत ज्यांनी क्षत्रिय धर्मानुसार स्वतःला युद्धामध्ये सिद्ध केलं आहे, असं म्हणत भर सभेत श्रीकृष्णाचा आणि पांडवांचा अपमान करतो.